श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मी एक असा व्हिडिओ बघितला होता की गरम पाण्यामध्ये चला म्हणलं ही पण ट्राय करून बघू. सकाळी उठलं की चहा आधी लागतो. असलं काही प्यायचं म्हटलं की नको वाटतं. गरम पाणी पिण्यापेक्षा तरी बरंच आहे असं वाटतं. रुद्रेश पप्पाला सकाळी डबा करून दिला आणि इथं आम्हाला भाजी राहिली नाही म्हणून मी हरभऱ्याची भाजी बनवते. आमच्या घरची भाजी आहे, शेतातली. आमच्या सासूबाईने दिल्यात भाजी, पण आमच्या घरामध्ये मी एकटीच भाजी खाते. रुद्रेश पप्पा आणि रुद्रा जरा पण भाजी खात नाही. भाजी करताना ना भाजी थोडीशी दोन्ही हातावर चोळून घ्यायची थोडीशी, आणि ज्वारीपेक्षा डाळीचंच पीठ चांगलं लागतं. आणि ना शेंगदाणे कच्चे आणि त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकून वाटून घ्यायचा. शेंगदाण्याचं कूट असं मोठं मोठंच राहायला पाहिजे. शेंगदाण्याचं कूट असं दाताखाली आले की छान लागतं. वल्या भाजीपेक्षा भाजी हरभऱ्याची हाटून खाल्लेली चांगली लागते. पालकाचा गरगटा आणि हरभऱ्याची भाजी एकसारखीच लागते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्याला हरभऱ्याची भाजी आवडते त्यानं कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट. चला मग जाता जाता नक्की सबस्क्राईब करून जावा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.